देवाभाऊंच्या ऍडसाठी कमीत कमी 50 कोटी रुपये उधळले असते ऍड. नंतर दसरा महोत्सव, शाही दसरा महोत्सव राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून हा महोत्सव जोरात असतो. जर पर्यटन विभागामध्ये आपल्या कॅलेंडरमध्ये जर ही येत असेल कोल्हापूरचं नाव, तर कोल्हापूरच्या बाबतीत तुळजाभाऊ राज्य शासन का राज्य शासन काय करायला आहे? ह्या वर्षात आपल्याला दिली आहे. ह्या वर्षी त्यांनी राज्य महोत्सव जाहीर केला आहे. या वर्षी आपल्याकडे ट्रस्टच्या माध्यमातून आपण करणार आणि मागणी करणार आहोत. आपल्यासाठी दिनदर्शनाचे मूळ उद्देश काय आहे? भारत देशामध्ये एक नंबर म्हैसूर झाला दसरा महोत्सव, दुसरा आपला डायरेक्ट कोल्हापूर. देवाभाऊंच्या ऍडसाठी कमीत कमी 50 कोटी रुपये उधळले असते ऍड. नंतर दसरा महोत्सव, शाही दसरा महोत्सव राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून हा महोत्सव जोरात असतो. जर पर्यटन विभागामध्ये आपल्या कॅलेंडरमध्ये जर ही येत असेल कोल्हापूरचं नाव, तर कोल्हापूरच्या बाबतीत तुळजाभाऊ राज्य शासन का? आणि निधी नाही हा शब्द एकदम म्हणजे टोकाची भूमिका झाली. निधीच नाही साहेब. जास्तीत जास्त 2 कोटी रुपये खर्च येत असतो, 1.5 कोटी अंदाजे निधीवर आहे. आपण आता आपल्याकडे तसं नाही, आपण 70-75 पर्यंत होईल यावर्षी आपल्याकडे निधी आहे. पण 2 कोटी रुपये तर कमीत कमी लागतात. 2 कोटी रुपये राज्य शासनाकडे जर दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी राजश्री शाहू महाराजांचं नाव घेऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा आमचं सरकार असलेलं त्यांचं उद्गार असते. आणि राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून हा चालत असलेला दसरा महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होत असेल, तो राज्य शासन कमी पडत असेल. तर या राज्य शासनाला आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत आम्ही एक आंदोलन घेतो, भीक मागू आंदोलन घेतो. चोळी घेतो. ह्या वर्षी नाही आवश्यकता, आपल्याकडे पैसे आहेत. त्यावेळी तुमची पडायची गरज पडणार नाही असं वाटतं. राज्य शासन काय करायला आहे? ह्या वर्षात आपल्याला दिली आहे. आमचा आरोप आहे, तुम्हाला तुमच्यावर आम्ही आरोप करत नाही. आम्हाला उलट अभिमान काय वाटतं, आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी यात पराकाष्ठा म्हणजे आम्हाला आम्ही ह्यावेळेस सगळं युवक टार्गेट केलं. युवक यायला पाहिजे. साहेबांनी हे नाव समाविष्ट करण्यासाठी फार मोलाचं योगदान आपल्या या जिल्हाधिकारी साहेबांना ते असते तर आम्हाला बरं वाटतं. कोल्हापूर शहरामध्ये पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून एक अभिमान वाटणारे शब्द पण शिवसेनेच्या तोंडातून घेतात. त्यांना समज आमच्या भावना त्यांना पोहोचवा. आता पालकमंत्र्यांच्या थ्रू डीपीडीसी असेल, एमएसआरटीसीच्या माध्यमातून असेल, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून असेल, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून असेल, जो साहेब निधी आला 100 कोटीपासून ग्राउंड पासून सगळा निधी जर कोल्हापूर शहरात आला तर पहिला तर अक्षरशः तो निधी वाट लागला. आणि जर चांगल्या कामासाठी आपल्या राजश्री शाहू महाराजांवर मायावती सरकार असताना युपी मध्ये त्यांनी रेल्वे स्टेशनला काही जिल्ह्याला नाव दिलं शाहू महाराज. आणि जिथे शाहू महाराजांचं उगमस्थान आहे तिथे दसरा झालाच पाहिजे. दसऱ्याचं उद्दिष्ट मोठं आहे, नवरात्र उत्सव मोठा असतो. आणि हे जर उद्दिष्टाचं पालन करवीर निवासीने अंबाबाईच्या इथे राहणाऱ्या जिल्हाधिकारी असतील किंवा येथे म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.